आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी आणखी एका जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू झालेले आहे, ते म्हणजे अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्हा सेतू समिती मार्फत हे 10 ऑगस्ट 2026 रोजी पत्रक काढण्यात आलेले आहे आणि त्याच्या अनुषंगानं जे काही संपूर्ण नगर परिषद क्षेत्रासाठी 54 व महानगरपालिका क्षेत्रासाठी 31 असे नवीन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी आणि जे काही ग्रामपंचायत स्तरासाठी 2345 असे एकूण त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही जागा असतील त्या भरण्यासाठी GR काढण्यात आलेला आहे. माहिती त्याच्यासाठी देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं संपूर्ण जे काही पात्र लाभार्थी असणार आहेत त्यांच्यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख दिलेली आहे 13 ऑगस्ट 2026 ते 12 सप्टेंबर 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. याच्या अर्जाची छाननी वगैरे संपूर्ण केली जाणार आहे. 16 सप्टेंबरला छाननाची अंतिमता पात्र अपात्र माहिती ही 30 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे आणि रिक्त जागांपेक्षा जर एकापेक्षा जास्त प्राप्त अर्ज झाले तर 12 ऑक्टोबर 2026 रोजी त्यांची मुलाखतीसाठी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि पात्र अर्जदारांची मुलाखत लेखी परीक्षा घेणं हे संकेतस्थळावर दिलं आहे. हे टाइम टेबल तुम्ही लक्षात घ्या, पाहू शकता स्क्रीनवर की ऑनलाईन अर्ज तुम्हाला हे 12 ऑगस्ट 2026 ते 12 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करायचे आहेत. आता याच्यासाठी काय अर्जी करण्यासाठी अर्जी अटी शर्ती काय आहेत त्यावरती आपण एक सविस्तर डिटेल्समध्ये नवीन निकषानुसारचा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे, ते तुम्ही पाहून घ्या. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अहिल्यानगर आपले सरकार.com या संकेतस्थळाला भेट द्यायची. स्क्रीन इथं दिलेली आहे, स्क्रीनवर पाहू शकताय. त्यावरती जाऊन तुम्हाला अर्ज वगैरे करायचा आहे. बाकीच्या गोष्टी आपण इथे सांगत बसणार नाहोत, माहिती संपूर्ण पुरेशी आहे याच्यासाठी. बाकीचे नियम अटी शर्ती भरपूर आहे त्याच्यामध्ये सांगण्यासाठी. जे काही आता ह्याच्यासोबत लागणारे जे काही करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आहे. पासपोर्ट साईज फोटो आहे, 12वी कमीत कमी उत्तीर्ण पाहिजे त्याच्यामध्ये. आधार कार्ड, पॅन कार्ड, भौगोलिक क्षेत्रासाठी ग्रामपंचायतचा दाखला असेल, रहिवासी प्रमाणपत्र असेल, मतदान ओळखपत्र असेल, मालमत्ता पत्रक वगैरे. आणि ही जी काही 100 गुणांची ही होणार आहे गुणांकन, ते शैक्षणिक पात्रतेला 10 गुण आहेत, संगणक व डिजिटल साक्षरतेला 15 गुण आहेत, पायाभूत सुविधेसाठी 15 गुण आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर आर्थिक क्षमता म्हणजे 10 गुण आहेत आणि ग्राहक सेवा व संवाद कौशल्य मुलाखतीद्वारे जे काही घेतले जाणार आहे त्याच्यासाठी 20 गुण आहेत, अनुभवासाठी 10 गुण आहेत आणि व्यवसाय आराखडा व शाश्वतता याच्यामध्ये 5 गुण आणि सामाजिक समावेशिकता 5 गुण आहेत आणि चारित्र्य पडताळणी तुमचे 10 गुण आहेत. अशा पद्धतीने हे काढण्यात आलेलं आहे. 9 जिओल इथे सुद्धा अटी शर्ती सुद्धा इथे तुम्हाला दिलेले आहेत, पाहू शकता की मार्गदर्शक सूचनांमध्ये 9 जुलै 2026 चा हा GR आहे. याच्यामध्ये संपूर्ण अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत. हे सविस्तर तुम्ही वाचून घ्या. हा GR आपण इथे संपूर्ण पाहणार नाहीयेत कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल. अशा पद्धतीने ही काढण्यात आलेला आहे. आता तुम्हाला ऑनलाईन जर अर्ज करायचे असतील तर त्या ठिकाणी तुमची जी काही अहिल्यानगर आपले सरकार.com यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला ती जी काही लिंक असेल ते अहिल्यानगर आपले सरकार ही ओपन होईल. ओपन झाल्यावर तुमच्या समोर पाहू शकता की कशा पद्धतीचं इथे संपूर्ण माहिती येत आहे. आपण मोबाईलवर पाहत असल्यानं व्यवस्थित तुम्हाला दिसणार नाहीये कारण की ते पाहत असताना जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर आपले सरकार सेवा केंद्र नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी इथं क्लिक करायची आहे त्याच्यावरती आणि मेंबर लॉग इन इथं करण्यासाठी तुम्हाला देण्यात आलेलं आहे. काय अर्ज कागद पडताळणी नंतर गुण प्रक्रिया पूर्ण अशा पद्धतीने हे केलं जाणार आहे. संपूर्ण इथे माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे. नोंदणी करा जे काय असेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर परत तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. त्याच्यासाठी इथे पाहू शकता की मोबाईल व्हेरिफिकेशन, अर्ज भरा, आवश्यक कागदपत्रे जोडा अशा पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे. मोबाईल नंबर टाका, OTP मिळवा, त्यावरती OTP यायला जाणार आहे तुमचा. त्यानंतर आपण संपूर्ण माहिती आपण इथं फॉर्म भरणार नाहीये. तुम्हाला जर काही संपूर्ण भरा, कुठं अडचणी येत असतील तर नक्की कमेंट करा, त्यावरती संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.